बाबा नमस्कार. शेळी मारली, वाघाने शेळी तुमच्या शेतातनं खाली आहे. काय किती वाजता झालेला प्रकार या? 3च्या दरम्यान झालेली. कुठं चरत होत्या शेळ्या? शेळ्या इथं आमच्या इथं पट्ट्यांना चरत होत्या. एक खाल्ल्या बाजूला, एक वरल्या बाजूला हा. आणि एक दुसरी फॉरेस्टच्या लगत होती. अशा किती शेळ्या खाल्ल्या अशा तुमच्या? 3 होत्या. तर ती काय झालं का, मी गुरं घेऊन तिकडं जुऱ्याला पाण्याला गेलो. तिकडून फिरून आलो तर शेळ्या मरून पडल्या होत्या. किती वेळ झाला असेल तुम्हाला जाऊन तिकडे? मला जाऊन तरी अर्धा तास झाला असेल. कुठं दाखवता का कुठे शेळी तुमची? कुठं आता जंगलाच्या याच्यात कुठं आणून टाकली? काही तिचं अवशेष आहे असेल ना एखाद्या शेळीचं? आहे ना इथं एक आहे. दाखवा बरं आम. हे पहा इथं. इथं ती पूर्ण खाली. आमच्या शेताला लगत फॉरेस्ट आहे नाही. देड बीड पाडून अरे बापरे, ही शेळी तर पूर्णच खालेली दिसती. पूर्ण खाली काहीच नाही ठेवती. आणि मग अजून शेळ्या ज्या बाकीच्या दुसऱ्या शेळ्या त्या कुठे आहेत मग? दुसऱ्या शेळ्या खाली आहेत. चला बरं त्या दाखवा. नाव काय तुमचं? देवराम शंकर तळे. काय झालं? शेळ्या ह्या 2-3 होत्या का, त्या वाघानं धरल्या, चारा सोडल्या होत्या. ह्या शेळ्या आहेत का त्या? हा, ह्या शेळ्या एक तांबडी आहे, काळी. आणि एक आपण आता वरती गेलो तिकडं वर जंगलाच्या हद्दीत नेलेली एक वडून, ती एक. ती जागीच खाल्लेली दिसतीये ती. ती नाही ठेवली. मग तिचा पंचनामा झालता का? काय बा तिने केला का नाही, पण इथं गवताच्या रानात पडली. ती तिथंच राहिली. वास सुटला होता 2 दिवस. पण तो गेला आता बघा. ते येऊन खाली जाऊन रोज येतात आता ते गाय. आता एकाच वेळेस जर 3-3 शेळ्या खात असेल तर वाघ किती असावे तुम्हाला असं वाटतं इथं? 2-3 वाघच. 3 वाघ? वाघी नाही. हा. आणि मला वाटतं 2 पिल्लू. तर ते एक तिकडे एरीत कुठं पडलो, ते काढलं, ते मोठं झाले. ते काही इथंच सोडलं होतं का? आमच्या गावाच्या. आणि ते पिंजऱ्यात नाही गेलं, काढलं एरीतून, तसंच पळाले. त्याचं तेच पळालंय का? आणि ते तिच्या मागच गेलं. ते मोठी. मग आता तुमच्या शेळ्यांचा तर पंचनामा करतीलच ते, त्यात काही विषय नाही. हा. पण तुम्ही असं काय सांगणार त्यांना का इथं वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी काय करावं त्यांनी? आम्हाला जर बाहेर निघायला जर चान्स नाही, मग आम्ही करणार काय? आमच्या घरापासून जर वाघ जाऊ लागला तर करायचं काय? त्यांनी पिंजरा आणून मांडलाच पाहिजे. मग नक्कीच त्यांनी पिंजरा आणून लावायलाच पाहिजे. उलट 2 दिवसापूर्वी जर तुमच्या गावातली गाय जर खाली असेल तर तवाच वन खात्याला समजलं असेलच ना, पंचनामा केलाच असेल त्यांनी. आणि 2च दिवसानंतर जर 3 शेळ्या खातोय तर वाघ जास्त प्रमाणात असू शकतात इथं. आणि त्या वाघाला रक्त लागलेलं आहे, त्याच्यामुळे तो उद्या माणसांवर देखील हल्ला करू शकतोय. त्याच्यामुळं वन खात्याला कळकळीची विनंती आहे का त्यांनी त्वरित लवकरात लवकर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथे गंगाळदरे येथे पिंजरा आणून लावावा ही विनंती करतोय.